PSI पूर्व 2011 मधील हे गणित आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या काढा. पर्याय आहे 72, 69, 70 आणि 62. कसं करायचं पहा आता. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, मग काय करायचं आपण माहिती आहे का? पहिली संख्या x मानायची. पहिली संख्या x मानू. पहिले आपण x मानली. आता पहा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, दुप्पट दुसरी नाही. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणून दुसरी संख्या बरोबर पाहता येतं ना. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, पहिली x मानलेली आहे. दुसरी संख्या 2x होणार नाही, कारण पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. याचाच अर्थ असा होतो दुसरी संख्या पहिलीच्या निमपट आहे. पहा नीट, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, मग दुसरी किती होणार आहे? पहिल्या संख्येच्या निमपट. निमपट म्हणजे 1/2 होणार. आणि तिसरी संख्या बरोबर बघा, तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे तिसरी संख्या तिप्पट नाही, पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. म्हणजेच तिसरी संख्या ही पहिलीच्या 1/3 आहे, म्हणजे 1/3 होणार. असं होणार आहे. पहा, चुकून तुम्ही काय म्हणसान x 2x 3x, तसं नाही. ते पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे दुसरी संख्या ही पहिलीच्या निमपट आहे. आणि पहिली संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे, मग तिसरी संख्या ही पहिलीच्या 1/3 आहे, म्हणजे 1/3 पट आहे, म्हणजे 1/3 आलं. या तिघांची सरासरी किती आहे? 44 आहे. म्हणजे तिन्ही संख्यांची सरासरी, तिन्ही संख्यांची सरासरी बरोबर किती आहे? 44. मग आता आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय? त्या 3 संख्या असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, सर्वांची बेरीज करायची आणि त्याला किती संख्या त्यांनी बघायचं. संख्या किती? 3. मग आता त्यांची बेरीज पहा किती होणार? x अधिक 1/2 अधिक 1/3. ही आली तिघांची बेरीज. तिघांची बेरीज झाली x अधिक 2 अधिक 1/3, तिघांची बेरीज. त्याला 3 ने भागायचं, तेव्हा उत्तर काय आलं? 44. म्हणून 3 भागिले तिकडे कसा होणार आहे? गुणिले होणार. म्हणजे असं होणार x अधिक 1/2 अधिक 1/3 बरोबर 44 गुणिले 3. म्हणून x अधिक 1/2 अधिक 1/3 बरोबर 44 त्रिक 3 × 12 12 13 132 आले. आता याची क्रिया आपण साईडला करू आता. कोणाची? ह्या तिघांची. x म्हणजे किती? 1x म्हणजे 1/1. हा 1 आहे, म्हणजे 1 अधिक 1/2 अधिक 1/3. 1 म्हणजे 1/1. यांची आपण बेरीज करायची आता. पहा, x म्हणजे काय? 1x म्हणजे हा 1/1, हा 1/2 आणि हा 1/3 आहे. या तिघांची बेरीज करू. पहा बेरीज. b1 अधिक 1 भागिले b1 अधिक 1/3. याचं उत्तर आलं 3/2 अधिक 1/3 बरोबर. हे आपली नेहमीची बेरीज आपली. तिरकस गुणाकार b1 1 1 b1 3/2 अधिक 1/3. तिरकस गुणाकार 3 त्रिक 9 अधिक b1 3 2 6 11 काय आले? 6 आले. पहा, याचं उत्तर किती झालं? 11/6. पहा, 1 1 b1 1 1 3/2 अधिक 1/3 परत 3 त्रिक 9 2 11 11/6 आले. इथल्याचं 11/6x 11/6x बरोबर 132. म्हणून 6 भागिले तो गुणिले होणार आणि 11 गुणिले ते भागिले होणार. असं होणार x बरोबर 132 गुणिले 6/11. पहा, हा जो 6 आहे तो भागिलेचा गुणिले गुणिलेचा भागिले.
11 भाग लावायला 11 एके 11, 11 एके 11 2 उरले, 11 2 22, 12 गुणिले 6 12 72. उत्तर काय आलं? 72 आलं. बघा मग पहिली संख्या कोणती आहे? एक्स मानली, तीच 72 आली. उत्तर काय आलं? 72 आलं. एक्स बरोबर 72 आले. पहा आता पहिली संख्या कोणती आली? 72. मग एक्स 72 आले. दुसरी संख्या किती होणार बघा बरे? पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. दुसरी आली 36 आणि तिसरी किती होणार आहे? तिसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे तिसरी 1/3 म्हणजे 1/3 पट आली, म्हणजे 24 आली. पहा 36च्या दुप्पट 72, 24च्या तिप्पट 72. या सर्वांची बेरीज करू. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 1 7 आणि 8, 8 आणि 11, 11 आणि 2 13, 132. 132 ला आपण 3 ने भागायचं, कारण 3 संख्या आहेत. 3 1 3, 3 चौक 12, 3 चौक 12, त्यांची काय आली सरासरी 44 आली. आणि तिसरी संख्या पहिली संख्या कोणती आली होती? 72. मग पर्याय कोणता द्यायचा? पहिला पर्याय 72 आहे, तो लिहून टाकायचा. PSI पूर्व मधलं 2011.